आणि एकीकडे नाशिकमध्ये राज ठाकरे सत्तेसाठी लवचिक भूमिका घेत असल्याचं चित्र पाहायला मिळत असताना दुसरीकडे चंद्रपूरमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे अशीच लवचिकतेची भूमिका घेणार का या संदर्भात आता प्रश्न उपस्थित झाले आहेत। कारण चंद्रपुरात ठाकरेंची शिवसेना ही थेट भाजपला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे आणि याला कारणीभूत ठरलेलं आहे किशोर जोरगेवारांचं एक महत्त्वपूर्ण विधान। महापौर पदाची पहिली 1.25 वर्ष आम्हाला दिली जावीत अशी मागणी ठाकरे गटानं केल्याचं जोरगेवारांनी म्हटलंय। त्यामुळे महापौर पद देण्याच्या अटीवरती ठाकरेंचे 6, वंचितचे 2 आणि 2 अपक्ष असा नगरसेवकांचा एक गट भाजपला पाठिंबा देण्याच्या विचारात आहे। मात्र आपले 24 नगरसेवक एकसंध असल्याचा दावा भाजप करत आहे। त्याच वेळेला काँग्रेसप्रमाणे भाजप सुद्धा अंतर्गत गटबाजी उफाळून आलेली आहे। मुनगंटीवार आणि जोरगेवार पुन्हा आमने सामने आले। भाजपकडनं महापौर पदाच्या अधिकृत उमेदवार संगीता खांडेकर आहेत। मात्र ऐन वेळेला जोरगेवार गटाच्या सारिका संदूरकर यांनी सुद्धा अर्ज दाखल केला आणि दोन्ही नेत्यांमध्ये वाद उफाळून आला। त्यामुळे अंतर्गत गटबाजीचा फटका नेमका काँग्रेसला आणि भाजपला बसतो का आणि सत्तेचा सोपान नेमका कोण गाठतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। उभाटाची मागणी आहे की पहिले 1.25 वर्ष त्यांनी उभाटाला द्यावे। आमचं म्हणणं आहे की पहिले आम्ही घेतो नंतर तुम्ही घ्या। त्याचं कारण असं आहे की 24 आमचे इंटॅक्ट आहे आणि दुसऱ्यांदा स्थापन करायला त्यांना अडचण जाणार नाही। कारण काय आहे की 24 हे आमचे एका पक्षाचे एका विचाराचे आहे आणि तिथे 3 अपक्ष 2 आहेत, वंचित आहे, उभाटा आहे। हा त्यांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, तो मान्य होण्यासारखा आहे। कारण की उभाटाचा जे संदीपजी गिरे आमचे मित्र आहे त्यांची इच्छा खूप आहे की आपला उभाटाचा या ठिकाणी महापौर व्हावा ही संधी आलेली आहे, सुवर्ण संधी त्यांना प्राप्त झालेली आहे। तर त्या सुवर्ण संधीचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे। आणि भाजपचे 2 नेते सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यामध्ये याच चंद्रपूर महानगरपालिकेवरनं वादाची ठिणगी कशी पडली आहे ती सुद्धा पाहूया। माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली। बैठकीनंतर हे निश्चित झालं की या संदर्भातले निर्णय आमच्या प्रदेश अध्यक्षाच्या पत्राच्या माध्यमातून जे आदेश येतील या संदर्भात संगीताताई खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितला आणि तो फॉर्म नगरसेवकांनी भरला। भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसच्या पद्धतीने वागणं हे नंतर महागात पडते हे मात्र अनेकांनी अनुभवलं आहे। पक्षाच्या अध्यक्षाचा अवमान करणं हे या पक्षाच्या अनुशासनामध्ये बसत नाही। या अगोदर एबी फॉर्म आणि आता पुन्हा आवेदन भरणं हे निश्चितपणे याची गंभीर नोंद पक्षाच्या बैठकीत होईल। याचं कारण असं आहे की आम्हाला तिथे असं एक लक्षात आलं की कदाचित आमच्या एखाद्या फॉर्ममध्ये त्रुटी निघू शकते, अडचण निर्माण होऊ शकते। काँग्रेसने जेव्हा 4 नावं दिले तेव्हा मी विधानसभा चा लोकप्रतिनिधी म्हणून आणि निवडणूक प्रमुख म्हणून आम्ही आणि आमच्या गटनेत्यांचा आम्ही सर्वांनी एक चर्चा केला आणि एक आपण प्रिकॉशनरी प्रोव्हिजन म्हणून आम्ही तो एक दुसरा फॉर्म त्या ठिकाणी प्रोड्यूस केलेला आहे आणि तो फॉर्म प्रोड्यूस केल्यानंतर त्याचा विड्रॉल सुद्धा आम्ही घेतलेला। आमच्याकडे काही तो विषयच नाही आहे की बाबा कोणी काही पुन्हा नव्यानं भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार किंवा काँग्रेसचं जसं आहे 4-4 टाकलं तसं आमच्याकडे काहीच नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।